नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर आज मी ना संपूर्ण किचनची साफसफाई करणार आहे आणि फक्त असं साफसफाई नाही करणार आहे, तर त्यामध्ये तुम्हाला काय गोष्टी ज्या खरंच खूप इम्पॉर्टंट आहेत, की तुम्हाला उपयोगी पडतील, की किचनमध्ये ट्रॉली असल्यानंतर कसं मॅनेज करायचं, काय वगैरे, तर त्या पण थोड्या-थोड्या मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर आज आहे हा शनिवारचा दिवस आणि हे पण घरी होते, तर त्यामुळे थोडी-थोडी का होईना पण सगळ्यांची मदत होते ना, तर काम आणखीन लवकर होतं. तर ताईंना मी आज पण म्हणजे दुसऱ्या दिवशी परत बोलवलं पूर्ण किचन काढण्यासाठी आणि माझी किचन क्लिनिंगची जी पद्धत आहे ना, ती अशी आहे म्हणजे मी एक कप्पा काढते. खूप खरंच टाईम कन्झ्युमिंग आहे, पण पुढे तुमचा तेवढा टाईम वाचतो. कारण काय होतं, नॉर्मली काय करतात, की सगळी भांडी काढतात, सगळी घासायला देतात, त्यानंतर सगळं पुसायला लावतात आणि मग पुन्हा सगळं परत लावतात. तर मला ना ते खूप मेसी वाटतं सगळं, म्हणजे एवढं सगळं काढायचं, मग ते शोधत बसायचं, मग पुन्हा ते सगळं अरेंज करायचं, कुठे काय ठेवलं आहे, कुठल्या कप्प्यात काय ठेवायचं. त्यापेक्षा माझी एक पद्धत आहे, की एक कप्पा काढायचा, तोच क्लीन करून घ्यायचा आणि त्यानंतर तो सेट करायचा लगेच, मग पुढचा कप्पा काढायचा. म्हणजे एक गोष्ट आपली कंप्लीट होत जाते. तर आता हा जो वरचा कप्पा आहे ना, वरचे कप्पे मोस्ट ऑफ जे आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला अगदी कधीतरी जे सामान लागतं किंवा मोठ्या-मोठ्या ज्या गोष्टी आहेत. आता माझ्याकडे हा एक 10 लिटरचा कुकर आहे, जो मला मावशीने गिफ्ट दिला होता. त्यानंतर मोठे-मोठे हे टोप आहेत. तर हे टोप आहेत ना ॲल्युमिनियमचे आहेत आणि हे खूप जुने आहेत. मला आईने दिले होते. माझ्या आईला ना खूप सवय होती, की भाऊबीज वगैरे असेल ना, रक्षाबंधन, तर तेव्हा काय करायची, की असं जे घरात जे सामान लागतं ना, तर त्या गोष्टी ती द्यायची आणि इतके जाड टोप आहेत ना हे. मी तुम्हाला दाखवत होती ना, त्याच्यावरती डेट लिहिली आहे. 2012चे टोप आहेत ते. आणि मला ती गोष्ट खूप आवडते, की बघा जेव्हा तुम्ही असं लिहिता ना भांड्यांवरती, तर आपल्याला माहिती पडतं, की ही भांडी कधीची आहेत. तर त्याच्यामुळे आणखीन चांगलं वाटतं, की अरे एवढी जुनी भांडी आहेत आणि प्रत्येक व्यक्तीची ना एक आठवण असते आपल्यासोबत. तशा ह्या सगळ्या आठवणी ना माझ्या आईच्या माझ्यासोबत आहेत. भले ही भांडी मला उपयोगी पडो न पडो, पण जोपर्यंत आहे तोपर्यंत मी ही भांडी ठेवणार आणि उपयोगी पडतातच तुम्हाला सांगू. इतर वेळी नाही लागत, पण जेव्हा आपल्याकडे काही प्रोग्राम असेल, काय असेल, तेव्हा जास्तीचं तुम्हाला काही बनवायचं असेल, तर तेव्हा ही भांडी खूप उपयोगी पडतात. कोणाकडून इकडून-तिकडून मागण्याची गरज पडत नाही. तर त्याच्यामुळे नेमकीच पण भांडी आपल्याकडे असलेली बरी. तर म्हणून हे टोप मस्त पुन्हा छान चकाचक घासून मी व्यवस्थित पॅक करून पुन्हा ठेवणार आहे. आता बघा इथे एक्सरसाइज होते म्हणजे एरवी जेव्हा तुम्ही सगळं काढून देता, सगळं पुसायला लावता, तेव्हा तुम्हाला तेवढं लक्ष द्यावं लागत नाही. तुम्ही दुसऱ्या काही गोष्टी करू शकता. पण असं जेव्हा एक कप्पा काढता ना, तुम्हाला त्यांच्यासोबत कंटिन्यू हाताला हात लावून काम करावं लागतं. म्हणजे त्या तिथे घासून धुवून देतात. मी इथे फटाफट पुसून फॅन चालू ठेवला वरती फास्ट मस्त वाळतायत भांडी आणि त्यानंतर लगेचच भांडी कोरडी झाली, वरचं सेक्शन जे आहे जे कोरडं झालं, की मग लगेचच ती भांडी पुन्हा तिथे अरेंज करून टाकते. आता ही जशीच्या तशी अरेंज पण करायची नाही. याच्यामध्ये अशी पण काही भांडी असतील, की जी तुम्ही अगदीच वापरत नाही, कधीच वापरली नाही आहेत. काढा. ती भांडी पहिली बाहेर काढा. कोणाला तरी द्या किंवा ती द्या आणि दुसरी तुम्हाला काही उपयोगाचं असेल ते तुम्ही घेऊन या. फक्त ठेवण्यात काहीच अर्थ नाही आहे कुठली गोष्ट. आता हे जे डब्बे तुम्हाला दिसत आहेत ना, तर हे मी डब्बे का ठेवले आहेत, जेव्हा दिवाळीच्या वेळेला बघा आपल्याला फराळ वगैरे काय ना काय असतो, तर तेव्हा ठेवणार कशात? अगदीच सगळं काढून टाकलं तर मग जेव्हा काही खरीच गरज पडते, तेव्हा आपल्याकडे काहीच ऑप्शन नसतात. मग ते प्लास्टिकचं वगैरे आणत बसावं लागतं. तर त्यापेक्षा हे डब्बे ना मी वरती ठेवून देते आणि मग दिवाळीच्या वेळेला जेव्हा थोडा काही फराळ वगैरे असतो, तर तो मग ह्याच्यामध्ये भरून ठेवता येतो. तर आता इथे मी अगदी व्यवस्थित शिस्तीत सगळी भांडी इथे पुसून लावून ठेवते आणि मग छान सुकली ना, की मग वरती ठेवते. तर हे पण टोप सगळे आईनेच दिलेले टोप आहेत. तिला खूपच हौस होती. मी तिला तेव्हा खूप ओरडायची, की "तू का म्हणून अशी सगळी एवढी भांडी देतेस वगैरे." पण ते म्हणतात ना, की आईच ते करू शकते आणि आता ती नाही आहे ना, तर ती गोष्ट एवढी प्रकर्षाने मला जाणवते ना, की आईची जागा कोणीच घेऊ शकत नाही. म्हणजे ती जो बोलतात ना, की दूरदृष्टी जी असते ना, ती फक्त आणि फक्त आईकडेच असू शकते. तर असो, तर ज्यांची आई आहे आणि आई तुम्हाला काही गोष्टी सांगते, तर आपल्याला तेव्हा खरंच पटत नाही.
पण थोडासा तिच्या बाजूने पण विचार करा, की ती जेही तुमच्यासाठी विचार करते ना, नेहमी चांगलाच विचार करते. म्हणतात ना, की देव सगळीकडे असू शकत नाही ना, म्हणून देवाने आई बनवली आहे. तर आज मी नवीन झाडू काढली आणि नवीन झाडू ना तुम्ही शनिवारचीच काढा. तिला पूजा करून छान त्यानंतर वापरायला घ्या. जुनी पण झाडू तुम्हाला बाहेर काढायची असेल तर ती पण तुम्ही शनिवारीच काढा. म्हणजे ती शनिवारी काढणं, नवीन झाडू वापरायला काढणं किंवा बाहेर काढणं चांगलं म्हटलं जातं. तर आता तो आमचा कप्पा मस्त सुकला पहिला आणि मी आता व्यवस्थित तिथे पेपर टाकते. ते जे दुसरे आपले लायनर्स येतात ना, तर ते माझ्याकडे नव्हते आणि हे काय करता येतात, पेपर्स आहेत ना काढून टाकता येतात. नाहीतर लायनर्स मग ना चिकट होतात कधी-कधी आणि लिटरली काही वेळा फेकायला पण लागतात. तर म्हणून मी शक्यतो पेपरच टाकते. जेव्हा वाटतं तेव्हा पटकन काढून दुसरे चेंज करता येतात आणि मग त्या वरती तिथे ठेवता आहेत. तोपर्यंत मग मी त्यांना इथे सगळं सेट करून देते, की काय-काय गोष्टी लावायच्या आहेत, कशा ठेवायच्या आहेत. पण एक सांगते तुम्हाला, की तुम्हाला स्टार्ट टू एंड त्यांच्यासोबत उभं राहावं लागतं. एकही गोष्ट स्किप करता येत नाही. कारण प्रत्येक गोष्ट आपल्या अंडर ऑब्झर्वेशन ते करतात. कारण ते नाहीतर नॉर्मली काय असतं, ते फक्त भांडी घासून देतात आणि मग तुम्हालाच नंतर पुसायची असतात आणि तुम्हालाच नंतर लावायची असतात. म्हणजे त्यांचा पण टाईम बऱ्यापैकी सेव्ह होतो त्याच्यामध्ये. पण मी त्यांना मुद्दामून रिक्वेस्ट केली, की "ताई मला प्लीज अशा प्रकारे मदत करा." कारण नंतर मग मला ते उचल-पाचल काहीच होणार नाही त्यातलं. तर हे वरचे जे सेक्शन आहेत ना, तर हे तुम्ही जे मोठी-मोठी भांडी जसं मी तुम्हाला म्हटली, की जी कधीतरी लागतात, अशीच भांडी तुम्ही इथे ठेवा. म्हणजे सारखं तुम्हाला वरती चढ-उतर वगैरे करावं लागणार नाही. आणि ट्रॉलीज शक्यतो आता जे मॉड्युलर किचन आहेत, तर मॉड्युलर किचनमध्ये ट्रॉलीज मस्ट आहेत. आणि पहिले माझ्या आईला ट्रॉली अजिबात आवडायच्या नाही, म्हणून तिने ट्रॉली बनवल्याच नव्हत्या. पण त्यामुळे काय होतं, तुमच्या स्वयंपाकघरात सगळा बाहेर भांड्यांचा पूर्ण पसारा दिसतो आणि त्याच्यामुळे ना किचन खूप जास्त मेसी वाटतं आणि भांडी लवकर खराबसुद्धा होतात. कारण आपण जी पण फोडण्या वगैरे देतो ना, तर त्या सगळ्या त्याचा चिकटा त्या भांड्यांवर, डब्यांवर वगैरे लागतो आणि त्यामुळे आपलाच म्हणजे त्रास किंवा आपलंच काम जास्त वाढतं. तर आता हा एक डब्बा मी इथे ठेवला आहे प्लास्टिकचा. याच्यामध्ये जे आपण बघा जेव्हा काही पूजा असेल किंवा काही असेल तर तेव्हा आपण ज्या ह्या पेपर प्लेट्स किंवा पेपर कप्स वगैरे जे असतात ना, तर ते आणतो आणि कधी-कधी एक्स्ट्राचे राहतात बर्थडेजला वगैरे, तर ते मी याच्यामध्ये भरून ठेवते. कारण बाहेर जर ठेवलं ना, तर त्याच्यावर डस्ट बसते आणि मग पुन्हा आपण ते खाण्यामध्ये वापरतो. तर म्हणून तसं नको व्हायला म्हणून मी ते प्रॉपर डब्यात भरून ठेवते किंवा नाहीच यूज झाले तर देऊन टाकते. तर आता बघा ह्यातल्या ज्या बॉटल्स वगैरे होत्या, ज्या आम्ही वापरत नाही आहे, तर त्या आम्ही काढून टाकल्या आणि मस्त ह्यांना मी नाश्ता मागवायला सांगितला. तर इडली, सांबार मस्त निष्ठाने मागवलं होतं. तिला सँडविच खायचं होतं आणि मग माझ्याकडे ज्या कामाला येतात त्या ताई, ह्या ताई, निष्ठा, मी आणि ह्यांनी सकाळी-सकाळी मस्त असा नाश्ता केला पहिले. पेटपूजा केली. ताईंना म्हटलं, की तुम्ही खाऊन घ्या आणि मग मस्त काम करा. त्या फक्त सकाळी नाश्ता करून येतात आणि त्याच्यावरती संपूर्ण दिवसभर त्या काम करतात. तर त्यांना आता कसं त्यांचं वय अजून तेवढं नाही आहे. त्याच्यामुळे त्यांना म्हणजे फिट वाटतंय. पण नंतर पुढे जसं वय वाढत जातं ना, तर तशा सगळ्या गोष्टी उद्भवायला लागतात. तर म्हणून त्यांना म्हटलं, तुम्ही काम करताय, पण कामासोबत स्वतःच्या तब्येतीची पण काळजी घ्या. आता ज्या लेडीज आहेत ना, खरंच म्हणजे शिकलेल्या नाही आहेत किंवा घरची परिस्थिती अशी आहे, तर त्यांना सांगणारं कोणी नाही आहे किंवा त्यांना त्या गोष्टी समजतही नाहीत. ते फक्त म्हणतात ना, की रेटत राहतात. जशी परिस्थिती येते त्याला तोंड देत राहतात. त्यांचे 3 मुलं आहेत. तिन्ही मुलं शिकतायत आणि मिस्टर आहेत ते मेस्त्रीचं काम करतात. तर त्याच्यामुळे त्या रोजची विचार करा, रोजची एवढी साफसफाईची कामं त्या रोजची करतात. तर कधी-कधी विचार केला तर असं म्हणजे आपल्याला वाटतं, की अरे देवाने खरंच आपल्याला किती सुखी ठेवलं आहे. म्हणजे कोणाकोणाच्या आयुष्यामध्ये किती खडतर आहे, म्हणजे किती मेहनत आहे. आपल्याला एक दिवस एवढी साफसफाई काढायला जीवावर येतं आणि रोज त्या एवढ्या सगळ्या घरांमध्ये म्हणजे जिथे-जिथे त्यांना बोलवलं जातं तिथे-तिथे जाऊन सगळं साफसूफ करतात आणि आता माझ्याकडे तरी खरंच खूप स्वच्छ आहे. त्या स्वतःच सांगत होत्या, की "ताई तुमच्याकडे खरंच काहीच नाही आहे, खूप स्वच्छ आहे." काही-काही घरामध्ये इतकं अडगळ आणि इतकं घाण झालेलं असतं ना किचन, की साफ करता-करता सुद्धा नाकीनऊ येतात. तर म्हणून असं नको व्हायला. आपल्याकडे कोणी येतं ना, तर त्यांना काम करायला सुद्धा असं छान वाटलं पाहिजे, फ्रेश वाटलं पाहिजे. म्हणून त्यांना थोडंसं छान खाऊ-पिऊ पण घालत जा.
नाश्ता वगैरे मागवत जा. जे आपल्याकडे कामाला येतात ते आपले नोकर नाही आहेत. ते पण 4 पैसे कमवण्यासाठीच आपल्याकडे येतात. तर म्हणून आणि असंही जीही व्यक्ती तुमच्या घरात येते ना, ती छान आनंदाने आणि खुशीने जर काम करेल, खुशीने जर जाईल, तर तुम्हालाच त्याचे चांगले आशीर्वाद मिळतात. तर चला आता पुन्हा आम्ही कामाला लागलो. ब्रेक झाला, खाणं-पिणं झालं आणि त्या तिथे आता थोडेसे जे वरची इथली भांडी काढली आहेत त्या लावत आहेत आणि माझं इथे काही ना काही रिपेअरिंगचं पण काम सुरू असतं. आता हे इडलीचं भांडं आहे आणि याचे ना स्क्रू लूज झाले होते. तर त्याच्यामुळे बाजूचे ज्या हँडल्स आहेत त्या अशा डुगडुग करत आहेत. तर म्हणून मग म्हटलं स्क्रूड्रायव्हरने फिट करून घेऊ. तर माझ्या डोक्यातनं अशा खूप गोष्टी चालू असतात, जे थोडंसं खराब झालं आहे, जे म्हणजे वरचेवर जे करता येईल तर ते करून टाकायचं. अगदीच नाही होत आहे तर मग ते दुकानात घेऊन जावं लागतं. तर बघा असं मस्त फिट झालं. तसं काही ना काही वेअर अँड टेअर आपल्याला करता येतं आणि सगळं डीप क्लिनिंग करण्यामागचा मेन हेतू जो असतो ना, की नको असलेल्या गोष्टी काढून टाकता येतात. हे भांडं तुम्ही ओळखलं का? ज्या ताई जुन्या व्लॉग्स बघत असेल म्हणजे भरपूर दिवसांपासून, तर त्यांनी ओळखलं असेल की पहिले माझ्याकडे भांडं तिथे खालीच असायचं. आता कोणी पित नाही ना पाणी जास्त, म्हणून मग मी सध्या वरती ठेवलं आहे. पुन्हा ह्यांचा मूड येईल तेव्हा पुन्हा बोलतील की हे मला दे, यातलं मला पाणी प्यायचं आहे. तर म्हणून मी ते ठेवलं आहे. छान आहे ते भांडं. आणि पण घेताना ना शक्यतो तुम्ही अशी जी पाण्यासाठी जी पितळेची किंवा तांब्याची भांडी घेताना, तांब्याची स्पेशली, तर त्याला नळवाली भांडी घ्या. म्हणजे कसं त्याच्यात बुडवाबुडी होत नाही. म्हणजे मग ग्लास बुडवावं लागतं वगैरे, मग ते पाणी खराब होतं. तर म्हणून नळवाली घ्या. आता भरपूर ऑप्शन्स आलेत नवीन. आता हे पितळेचे जे टोप आहेत हे मला सासूबाईंनी दिलेत. हे प्रसादासाठी म्हणून दिलेत. त्यांच्याकडे घरीसुद्धा ऑलरेडी भरपूर टोप आहेत. तर असं सगळ्यांचं मी जमा करून ठेवलं आहे. जेवढं होते, जागा होते तेवढं सध्या तरी जमा करून ठेवलं आहे. तर हा एक मोठा टोप इथे समोर ठेवलेला आहे. तर हा काय माहिती मी कधी कशाला वापरणार आहे, पण सध्या तरी ठेवला आहे. आणि ही मोठी परात आहे. तर आता इथलं वरचं सगळं क्लिअर झालं. इथलं आता आम्ही काढणार आहे खालचं. 10 वाजल्यापासून लागलो होतो, आता 1 वाजून गेला. आणि माझं आज व्हिडिओचं एडिटिंग पण राहिलं आहे अजून. बघू आता कधी एडिटिंग करता येईल. आणि त्याच्यात मध्ये ह्यांची घाई एक वेगळी. तर चला आता पहिले मी इथलं सगळं काढून घेते. एक एक काढायला दिलं आहे ट्रॉल्या आणि त्यांना इथे घासायला सांगितलं. काय रे तुझं? काय पाहिजे? काय रे? काय पाहिजे? बोल. चला आता ट्रॉलीजच्या बाबतीत मी तुम्हाला डिटेल सांगते सगळं. मी ट्रॉली अशा प्रकारच्या बनवल्या आहेत की ज्याच्यामध्ये आतला जो सेक्शन आहे ना, तो आपल्याला काढता येतो. आणि तुम्हाला सांगू खूप बेस्ट गोष्ट आहे ही, कारण आतलं काढता आलं ना तर तुम्हाला व्यवस्थित सगळं पुसता येतं. तुम्हाला साईडचे जे अँगल्स आहेत ते सारखे काढावे लागत नाहीत. सारखे जर ते काढले आणि त्याच्या सकट तुम्ही धुतलत ना, तर त्याच्यामध्ये पाणी जातं आणि त्यातलं जे ग्रीस असतं ना, तर ते निघून जातं. म्हणून त्या ट्रॉलीसारख्या मग गंजायला सुरू होतात. तर म्हणून ते साईडचं काढायची आपल्याला गरज पडत नाही. ते फक्त तुम्हाला इयरली त्याचं थोडंसं ऑइलिंग करावं लागतं. आणि हे जे तुम्ही मेन ज्या ट्रॉली बनवता ना, त्याचं स्टील तुम्ही शक्यतो चांगल्या क्वालिटीचंच घ्या. बघा हे एकदाच घ्यायचं आहे, आपल्याला सारखं सारखं घ्यायचं नाही आहे. आता माझ्या ट्रॉलीजला ह्या 2 वर्ष कंप्लीट झालेत, तरी नव्यासारख्या चकचकीत दिसत आहेत, कुठेही गंजलेल्या नाही आहेत. आणि खूप सारखं पण क्लीन करू नका. सारखं क्लीन केल्याने सुद्धा ती वस्तू लवकर खराब होते. त्याची जी ओरिजिनल शाईन असते ती निघून जाते. आणि जेव्हा पण तुम्ही स्वच्छ करता ना, तेव्हा लिक्विडने स्वच्छ करा किंवा शॅम्पूने स्वच्छ करा, म्हणजे ते आणखीन छान क्लीन होतं. तर आता इथली सगळी भांडी घासून लगेचच पुसून लगेचच वाळवून घेतली आणि त्यानंतर सगळी इथे व्यवस्थित अरेंज करते. दुसरी महत्त्वाची गोष्ट, खूप जणांची कंप्लेंट असते की आमच्याकडे खूप सारे झुरळ होतात ट्रॉलीमध्ये. तर माझ्याकडे तुम्ही बघत असाल, एकही झुरळ तुम्हाला दिसणार नाही. पहिली गोष्ट त्याच्यासाठी महत्त्वाची असते ती म्हणजे तुमची रेग्युलर साफसफाई. जी खालची सगळ्यात ट्रॉली आहे ना, ती मध्ये काढून, म्हणजे एखाद महिन्यातून एकदा काढून तिथून पूर्ण कचरा त्याच्या आतमध्ये जमा होतो. तर तो काढून व्यवस्थित तिथे स्वच्छ पुसून जर तुम्ही घेतलंत ना, तर खालचा पोर्शन बऱ्यापैकी क्लीन राहतो. आणखीन महत्त्वाची गोष्ट झुरळ होण्याची मी तुम्हाला सांगते की ट्रॉलीजमध्ये ना लेडीज कसंही काहीही डंप करून ठेवतात. असं करू नका. प्रत्येक सेक्शनमध्ये कुठे काय ठेवलं आहे हे तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती असलं पाहिजे. प्लस
ट्रॉलीमध्ये कमीत कमी खायचं सामान ठेवा. जितकं तुम्ही खायचं सामान ट्रॉलीमध्ये ठेवणार, ओपन ठेवणार, तेवढे झुरळ होणार. बघा, हे जे कीटक वगैरे असतात, हे कशासाठी येतात? हे खाण्यासाठीच येतात. तर तुमच्या ट्रॉलीमध्ये जर काही खाण्यापिण्याचं जास्त सामान असेल ना, तर त्याच्यामुळे जास्त झुरळांचं प्रमाण वाढतं. तर म्हणून शक्यतो ट्रॉलीमध्ये असं काही सामान ठेवू नका. साईडला सेक्शन्स बनवा, वरती सेक्शन्स बनवा आणि त्याच्यामध्ये प्रॉपर व्यवस्थित जे पण खायचं पण सामान आपण ठेवतो ना, तर प्रॉपर पॅक करून ठेवा. ओपन असं काहीही ठेवू नका. जे पण पडलं, धडलं लगेच पुसून लगेच स्वच्छ करा. कारण त्याच्यामुळेच जे झुरळं वगैरे होतात ना, ते त्याच्यामुळेच होतात. आता मी 2 वर्ष झाले इथे हे सगळं ट्रॉलीज वगैरे वापरते आणि जुन्या घरीसुद्धा माझ्याकडे कधीच झुरळ हा प्रकार कधीच नव्हता. कारण ट्रॉली जेव्हा क्लीन करतो ना, त्याच्या आतमध्ये ना कापराच्या वड्यासुद्धा घालून ठेवायच्या किंवा आता खूप सारे ऑर्गॅनिक पेस्टिसाइड्स पण येतात, की त्याच्याने तुम्ही झुरळ किंवा पालींसाठी वगैरे औषधं येतात, की जी तुम्ही स्प्रे करून ठेवू शकता किंवा वर्षातून एकदा तुम्ही पेस्ट कंट्रोल करून घ्या घरामध्ये. त्यानेसुद्धा बऱ्यापैकी जर तुमच्याकडे त्रास असेल असा झुरळांचा वगैरे, तर तोसुद्धा कमी होईल. तर आता ह्या प्लेट्स बघा मी घेतल्या होत्या, की जेव्हा कोणी बाहेरचं वगैरे जास्तीची माणसं जेवायला येतात, तर तेव्हा त्या पेपर प्लेट्स प्रत्येक वेळी वापरायला चांगल्या वाटत नाहीत. तर म्हणून ही ताटं घेतली होती. 6 ताटांचा सेट आहे आणि ट्रॉलीमध्ये काय करायचं ना, की एकाच साईजचे तुम्ही भांडी जास्तीत जास्त भांडी घ्या. म्हणजे आता ताटं घेतलेत, तर 6 ताटं सेम साईजचे. म्हणजे काय होतं माहिती आहे का, की एकात एक घालून तुम्हाला एकाच सेक्शनमध्ये ते व्यवस्थित ठेवता येतं. म्हणजे बरीचशी जागा आपली त्याच्यामध्ये कव्हर होते. नाहीतर वेगवेगळी ताटं असतील ना, तर तुमची पूर्ण ट्रॉली ताटांनीच भरून जाते. तर म्हणून अशा प्रकारे व्यवस्थित ऑर्गनाईज केलं. शक्यतो सेट ठेवायचे, म्हणजे वाट्या असतील तर 6 वाट्या सेम ठेवा, ताटं सेम ठेवा, स्पून सेम ठेवा. जे दिसायला पण चांगलं दिसतं आणि ते ऑर्गनाईज करायला पण चांगलं वाटतं. आता बघा, हे फक्त खालच्या आणि वरच्या ट्रॉलीज क्लीन करण्यामध्ये आम्हाला 5 वाजलेले आहेत आणि अजून इकडची पूर्ण साईड बाकी आहे आमची. तर मला खरंच खूप टेन्शन आलं होतं, की कसं होईल आता काम. कारण ताईंना पण लवकर जायचं असतं घरी. तर त्यांना थोडीशी रिक्वेस्ट केली, की प्लीज थोडा वेळ थांबा आणि माझं काम आज कंप्लीट करून जा. तर ही सगळी भांडी आहेत ना, मी देण्यासाठी काढली आहेत, कारण वापरत नाही, अशीच पडून असतात. तर आता मधलं ना मी शूट नाही केलं खूप काही, कारण खूप मोठा व्हिडिओ झाला असता. म्हटलं जे मेन आहे तेच तुमच्यासोबत शेअर करेन. तर बरेच जण विचारतात, की तू देवाची भांडी वगैरे कसं स्टोअर करते? तर तो साईडचा कप्पा तुम्ही बघितला ना, तिथे मी हे सगळं ठेवते. असे कंटेनर मी घेऊन ठेवलेत, की जी पितळेची छोटे दिवे, छोटी भांडी असतात ना, ती अशी एकाच कंटेनरमध्ये ठेवते. म्हणजे एक कंटेनर खाली काढला, की मला त्यातलं जे पाहिजे ते सगळं मिळतं. जास्त करून तर माझ्याकडे दिवेच आहेत. त्यानंतर जे आपलं अभिषेक पात्र असतं ते आहे. परत छोटे दिवे, छोटी पितळेची भांडी असं सगळं मी एकातच ठेवलं आहे. आणि जी मोठी समई आहे ती बघा इथे खाली फोल्ड करून ठेवली आहे. बऱ्याच गोष्टी फोल्डेबल असतात, तर त्याचे बॉक्स त्याच्यासोबत येतात. त्याच्यासोबतच ते ठेवा, म्हणजे ते व्यवस्थितसुद्धा राहतं. तर असं एक सेक्शन मी त्या साईडला पूर्ण हे देवांचं जे सामान आहे ते मी ठेवते. जर एक्स्ट्रा काही नवीन आलं तर मग जुनं मी काढते आणि त्याच्यामुळे जागा आपली व्यवस्थित सेव्ह होते. जर तुम्ही सगळं नुसतं भरतच राहाल तर तुमची जागा, तुम्हाला कितीही मोठी जागा असली ना तरीही ती तुम्हाला कमीच पडणार आहे. तर म्हणून वस्तू घेतोय ना आपण, तर वस्तू काढायला सुद्धा शिका. आणि नुसतं भरत राहिलात ना तर अगदी सगळं, म्हणजे म्हणतात ना की गचाळच होणार आहे सगळं सामान. तर तसं नका करू. जी पण गोष्ट जिथे पण ठेवताय तर तुमचं लक्ष राहिलं पाहिजे की कुठे आपण काय ठेवतोय. तर आता हे लास्टला आलेलं सगळं संपत पण इतका कंटाळा आलेला, कारण म्हणजे पाय प्रचंड दुखायला लागले होते. तर ह्यांनी पण खूप मला बऱ्यापैकी मदत केली, सगळं आणून देणं, पुसणं, ठेवणं. तर आता हे लास्टला फक्त डबे राहिले होते. तर हे पण डबे बघा मी असे घेतलेत ना, कारण याच्यामुळे सगळं विजिबल राहतं की कुठल्या डब्यामध्ये काय ठेवलं आहे. आता हे पण मला चेंज करायचे आहेत, कारण आता 2 वर्ष झाले ऑलमोस्ट डब्यांना. तर मी आता शोधात आहे की स्टीलचे डबे आता मला इथे घ्यायचे आहेत. पण स्टीलचे जे नवीन निघालेत ना, ज्याला आतून ग्लास असते, दिसतं त्यातून ट्रान्सपरंट, पण वॉश केल्यानंतर ना त्यात बरेचसे प्रॉब्लेम येतात. ते मी तुम्हाला नंतर शेअर करेन. तर फायनली आवरलं सगळं आणि एक करून सगळं
क्लीन झालं मस्त किचन, एकदम खूप छान क्लीन झालं आहे. अगदी असं नवीन किचनमध्ये आल्यासारखं वाटतं आहे. पण इतकी इतकी प्रचंड मेहनत, म्हणजे त्या ताई इतक्या मदतीला असूनसुद्धा तुम्ही बघितलं असेल कितीतरी गोष्टी तर मी शूटच नाही केल्यात. कारण किती वेळ शूट करणार आणि मग कामात लक्ष टाकणार की मग ते शूट करत बसणार असं व्हायचं. तर म्हणून काही काही तर शूटच नाही केलं आहे. पण म्हणजे आपल्याला स्वतःला पण कळत नाही की अरे यार, आपल्याकडे एवढं सामान आहे ऑलरेडी. मी नेहमी म्हणत असते की आपण कमी सामान ठेवायचं, कमी ठेवायचं. पण जेव्हा काढतो ना सगळं, तेव्हा माहिती पडतं की खरंच म्हणजे किती सामान आहे. आणि आतासुद्धा मी क्लिनिंग करताना ना खूप सारी भांडी जी वापरत नाही आहे, तुटली फुटली आहेत किंवा काय, सगळं काढून टाकलं. जवळपास 2 पोती भरून म्हणजे मी त्यांना सगळं सामान दिलं आणि त्या ताई घेऊन जातात. ज्यांना माहिती नसेल त्यांना सांगते की त्या सगळं सामान म्हणजे तुमचं खराब तुटकं फुटकं सगळं चांगलं वगैरे सगळं सामान घेऊन जातात. म्हणजे त्या विकतात किंवा काय करत असतील पण घेऊन जातात. तर म्हणून मग मी त्यांना ते सामान सगळं देऊन टाकलं. आणि दिवसभर खूप थकले आज. म्हणजे पायाचे ना अशी म्हणजे उभं राहून राहून इतकी हालत झाली आहे ना, पाय असे नुसते ठणकत आहेत, एवढे पाय असे दुखत आहेत. तर असो, पण काम झालं ना म्हणून बरं वाटलं. आणि हेच जर मी सगळं एकटीने केलं असतं तर मला अजिबात जमलं नसतं एवढं सगळं एकटीने करायला. माझ्यात खरंच एवढी ताकद नाही आहे. एवढं करूनसुद्धा एवढे पाय दुखत आहेत, म्हणजे एकटं कसं मॅनेज झालं असतं, नसतंच झालं. आणि मला माहिती आहे की किचनला एवढा वेळ लागणारच. एका दिवसात सगळं होणारच नाही की म्हणजे सगळं पुसलं, किचन क्लीन केलं, एवढं सगळं होणार नाही. तर म्हणून मी आज त्यांना किचनसाठी सेपरेट बोलवलं होतं. आणि अगदी सगळं एकूण एक गोष्ट घासून पुसून सगळं किचन असं अगदी मस्त चकाचक झालं आहे आणि श्रावण महिन्यासाठी रेडी झाला आहे. तर खूप छान बरं वाटलं. म्हणजे सगळं क्लीन होतं ना, तेव्हा भले त्रास होतो थोडासा, पण सगळं क्लीन बघितल्यानंतर खूप एक वेगळंच म्हणजे मग डोक्यात असं शांतता वाटते की खरंच सगळं छान साफ झालं आता व्यवस्थित. आणि आता झोपणार. आता फक्त डाळ भात लावला आणि बाकी काहीच नाही केलं आहे अजून मी. डाळ भात लावला बस. आता डाळ भात खाणार शांत आणि चुपचाप झोपून जाणार. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया आपण अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर असं माझं किचन मस्त छान स्वच्छ चकाचक झालेलं आहे. आणि असं जेव्हा क्लीन किचन असतं ना, काम करताना काय मजा येते तुम्हाला सांगू. तुम्हालासुद्धा हे अनुभव येत असतील ना. तर तुम्ही पण मला सांगा की कसं आहे तुमचं किचन, कसं आहे, तुम्ही कसं ऑर्गनाईज केलं आहे. आणि ज्या मी आज काही टिप्स तुम्हाला सांगितल्या तर त्या खरंच तुम्हाला उपयोगी पडल्या का, किंवा माहिती मिळाली का तुम्हाला काही त्याच्यामधून चांगली. तर आपलं किचन आहे ना, स्वच्छ तर असलं पाहिजेच, पण ऑर्गनाईजसुद्धा असलं पाहिजे. म्हणजे जेव्हा तुम्हाला काम पडतं आहे तेव्हा तुम्हाला ती वस्तू त्या वेळेला पटकन मिळालीसुद्धा पाहिजे.